रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून काही भागामध्ये पावसाच्या सरी कोसळतायत। पेण तालुक्यामध्ये आज ढगफुटीसारखा पाऊस झालाय। या पावसामुळे पेण शहरात पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। पेण शहरासह सखल भागामध्ये पाणी साचलंय, तर अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। त्यामुळे नागरिक आणि प्रवासी पाण्यातून मार्ग काढताना दिसतायत। आज रायगड जिल्ह्यातल्या पेण, अलिबाग, माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळतायत आणि त्यामुळे काही भागात पाणी साचल्याचं चित्र आहे। पेण शहरात मात्र जास्त पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर गणेश, रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस आहे, कुठे कुठे पाणी साचलंय, काय परिस्थिती आहे? प्रज्ञा, नक्कीच आपण बघितलात तर मागच्या 4 दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता आणि रायगड जिल्ह्यातल्या प्रामुख्याने पूर परिस्थिती निर्माण करणाऱ्या ज्या नद्या आहेत, सावित्री असेल किंवा कुंडलिका असेल किंवा उल्हास नदी असेल, या नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली होती आणि अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलं होतं आणि अनेक मार्ग बंद पडले होते। आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवसांनी पावसानं दडी मारल्यामुळे रायगड जिल्ह्यात पुन्हा या नद्या आपल्या इशारा पातळीच्या आतमध्ये आल्या होत्या। मात्र आज सकाळपासून रायगड जिल्ह्यातला आपण जर विचार केला तर पेण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पेण तालुक्यामधली जी भोगावती नदी आहे ती देखील आता दुथडीवरून वाहते आणि या नदीतलं थोडंसं पाणी शहरात शिरल्यामुळे आता ही पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसतं। एकंदरीत आपण बघितलं तर पेण शहराच्या पूर्ण शहराला पाण्यानं वेढा घातलाय आणि आजूबाजूला असणाऱ्या सकल भागात देखील हे पाणी शिरले आणि त्यामुळे सकाळपासून नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळते। अनेक जे वाहन चालक आहेत ते देखील आता पूर्ण या रस्त्यातनं आपली जी कसरत करताना दिसतात। बरोबर, वाहन चालकांना कसरत करावी लागते। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय पेणमध्ये आणि त्यामुळे नागरिकांचेही हाल होत आहेत। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।